नमस्कार मंडळी. तर आज आपण ना एक वाटी रव्यापासून भन्नाट अशी मस्त रेसिपी बघतो. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेला किंवा पाहुणे आलेच तर वेगळा नाश्ता म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता. तर ह्यासाठी आपण एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, थोडंसं पाणी घालून रवा चांगला भिजत ठेवून 10 मिनिटं ठेवला. त्यानंतर मस्तपैकी चटणी करून घेतली. रवा 10 ते 15 मिनिटं भिजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक किसून घेतलेलं आलं वगैरे घातलं आणि त्यानंतर ना एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ घातली जेणेकरून फोडणी अगदी खमंग व्हावी आणि गार झाल्यानंतर फोडणी आपण पिठामध्ये घालून घेतली. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा घालून बॅटर चांगलं असं मिक्स करून घेतलं. बॅटर आता हलकं-फुलकं झाल्यानंतर गॅसवरती बघा आप्पेपात्र ठेवलं. आप्पेपात्राला चांगलं तेल लावून घेतलं. बॅटर चांगलं घालून ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाट पाहिली. 2 ते 3 मिनिटानंतर बघा अगदी छान असे अप्पे मस्तपैकी तयार झालेत. दोन्ही बाजून अगदी अप्पे खरपूस भाजलेले आहेत. एक वाटी